एक राजा होता आणि त्याच्या राज्यामध्ये अट्टल गुन्हेगार म्हणजेच अट्टल गुन्हे करणारा एक गुन्हेगार होता. त्या गुन्हेगारावर जेव्हा दोषारोप सिद्ध होते म्हणजे तो दोषी आहे आणि अट्टल गुन्हेगार आहे हे जेव्हा सिद्ध होते तेव्हा त्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्यात येते. आपल्याकडे आता देण्यात येते ना, फाशीची शिक्षा देतात ना. त्या कैद्याला फाशीची शिक्षा झाली. त्या कैद्याला कारागृहात नेलं गेलं आणि फाशी देण्याचा दिवस थोडा थोडा जवळ येऊ लागला. जसा दिवस जवळ यायला लागला तसं याला अस्वस्थ व्हायला लागलं थोडंसं, की आता आपण मरणार, आपल्याला फाशी मिळणार. राजा एक दिवस त्याला भेटायला आला. का रे बाबा, तू गुन्हे केले जर नसते तर तुला फाशीची शिक्षा झाली असती का? नाही झाली असती. तू चांगला राहायला पाहिजे होता. परंतु या कैद्याच्या डोक्यामध्ये स्वतःचा बचाव करण्यासाठी काहीतरी योजना, एक आयडिया येणं सुरू होतं. म्हणजे तो विचार करत होता की आपल्या या फाशीपासून आपला बचाव आपल्याला कसा करायचा. त्याच्या डोक्यामध्ये कल्पना सुरू होत्या वेगवेगळ्या, की आता आपल्याला वाचायचं तर कसं वाचायचं. राजा आला. राजाला तो कैदी म्हणाला, महाराज, मला फाशी देण्यापूर्वी एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. राजा म्हणला, काय? महाराज, तुमचा जो सगळ्यात आवडता घोडा आहे ना, तो पांढरा घोडा, त्या पांढऱ्या घोड्याला मी उडायचं शिकवतो. 1 वर्षभरात त्याला असं उडायला शिकवतो मी. फक्त मला 1 वर्ष वेळ द्या. राजाला असं वाटलं असाही तो मरणारच आहे कैदी. मग राजाला असं वाटलं जर माझा घोडा उडायला जर लागला तर जगामध्ये कोणाकडेही उडचा घोडा नसेल. राजाला सुद्धा वाटलं की जाऊ द्या, आपण एक ट्राय करू, आपण एक प्रयत्न करू. परंतु राजा म्हणाला, हे बघ, जर 1 वर्षामध्ये घोडा माझा उडायला लागला नाही तर तुला या फाशीपेक्षा भयंकर वेगळा आणि कठोर मृत्यू देईल. गुन्हेगार म्हणला, ठीक आहे महाराज, फक्त मला 1 वर्ष द्या तुम्ही. बघा तुमचा घोडा असा मस्त उडवून दाखवतो की नाही. राजा म्हणला, ठीक आहे, आजपासून तुला 365 दिवस दिले, म्हणजे 1 वर्ष दिलं. आणि राजा निघून गेला. तो गुन्हेगारसुद्धा त्या कैदीखान्यातच जेलमध्ये होता. त्याचा आतमध्ये असणारा दुसरा एक कैदी म्हणाला, का रे, तुला भीती वाटत नाही का एवढं खोटं बोलताना? कैदी म्हणाला, कशाचं खोटं? अरे, घोडा उडत नाही हे तुला माहीत असताना सुद्धा तू का म्हटला राजाला घोडा उडवून दाखवतो? हे बघ गड्या, म्हणे 4 शक्यता आहेत माझ्याकडे. मला फाशी कधी होणार होती? 2 दिवसाच्या नंतर. पहिल्यांदा काय झालं, मी आता 1 वर्ष जिवंत राहील. किती वर्ष जिवंत राहील? 1 वर्ष जिवंत राहील. म्हणजे माझा जगण्याचा कालावधी 1 वर्ष वाढला. मी खाऊन पिऊन 1 वर्ष जगणार. दुसरी गोष्ट अशी, काय सांगावं, या वेळेमध्ये घोडा मरून जाईल. आणि तो मित्र म्हणाला, घोडा नाही मिळाला तर शक्यता अशी सुद्धा आहे की राजाचा एखाद्या युद्धामध्ये मृत्यू होईल. या 3ही गोष्टी जरी घडल्या तरी माझे प्राण वाचले की नाही? कोणत्या? राजा जर मरण पावला तरी पण प्राण वाचला. या 1 वर्षाच्या काळात घोडा जर मरण पावला तरी पण प्राण वाचला. आणि तिसरी गोष्ट कुठली सांगितली होती मी? 1 वर्षभर मी जगणार शिल्लक. आणि चौथी गोष्ट अशी आहे मित्रा, काय सांगावं, 1 वर्षामध्ये घोडा जर उडायला लागला तर काय सांगता येतं? या गोष्टीवरून आपल्याला काय शिकायचं आहे? आपल्याकडे किती काही वाईट परिस्थिती येऊ द्या, किती काही बिकट परिस्थिती येऊ द्या, किती काही कठीण परिस्थिती येऊ द्या, आपण आपल्या डोक्याला मात्र कल्पनाशक्तीकडेच कामाला ठेवायचं. कल्पना झाल्या पाहिजे आपल्या डोक्यामध्ये. त्या बिकट कठीण परिस्थितीमधून आपण बाहेर कसं निघायचं हे आपल्या बुद्धीने तेव्हासुद्धा विचार केला पाहिजे जेव्हा खूप मोठं संकट आपल्यावर असते, किंवा खूप अवघड परिस्थिती आपल्यावर असते, किंवा अत्यंत कठीण परिस्थितीमधून आपण जात असू तरीसुद्धा आपल्या डोक्याने कशाचा विचार करायला पाहिजे? पर्यायाचा.
तिथून अडचणीतून मात करण्याचा विचार करायला पाहिजे. म्हणजे आपण काय करायला पाहिजे की परिस्थिती कशीही असू द्या, परंतु आपण त्यामधून पर्याय काढत राहिलं पाहिजे. पर्याय काढण्याचंच आपण विचार करायला पाहिजे, हिंमत हारायची नाही. शेवटी अजून एक गोष्ट याच्यामध्ये, तो गुन्हेगार होता पण आपण गुन्हेगाराचं समर्थन करायचं नाही. ज्याने गुन्हा केला त्याने गुन्हाच केला, परंतु तात्पर्य हे आहे की त्या गुन्हेगाराकडून सुद्धा काय शिकायचं आहे. त्याला 2 दिवसात होणारी फाशी त्याने 1 वर्षभर लांबवली. म्हणजे जर तो कैदीत असताना ज्याला फाशी झाली तो जर सद्विवेक बुद्धीने काम करतो किंवा तो जर हिंमत न हारता काम करतो तर आपण तर करायलाच पाहिजे. परिस्थिती कशीही असो, संकट कितीही मोठा असो, आपण त्यामधून बाहेर पडायचा आणि त्या परिस्थितीशी झुंज देऊन पर्याय काढून आपण त्यामधून बाहेर पडण्याचा विचार करायला पाहिजे.